नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती 2023 यातील जी पेसा क्षेत्रासाठी जी भरती रखडली होती त्यासाठीचं वेळापत्रक नुकतंच प्रसिद्ध झालं आहे आणि आरोग्यसेवक या पदासाठी 22 आणि 23 जुलैला पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांसाठी परीक्षा होणार आहे। याच महिन्यात झालेल्या आरोग्यसेवकाच्या पेपरनुसार त्यामध्ये आलेले जे प्रश्न आहेत त्याचे अनालिसिस केल्यानंतर आपण काही महत्त्वाचे टॉपिक्स काढलेले आहेत। ते जरी तुम्ही करून गेले तरी तुम्हाला 160+ मार्क्स इझिली घेता येणार आहेत। तर मराठी या विषयामध्ये तुम्हाला 15 प्रश्न असतात। त्यामध्ये जी पेपर आता झालेले आहेत या महिन्यामध्ये 10, 12, 13 तारखेला जे पेपर होते त्यामध्ये तुम्हाला वाक्यांचा क्रम लावा, काळ असेल, लिंग, वचन, शुद्ध वाक्य, शुद्ध शब्द, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, म्हणी इत्यादी टॉपिक्सवरती मराठी या विषयातून प्रश्न विचारले जातात आणि एवढे जरी तुम्ही टॉपिक केले तरी तुम्ही 15 पैकी 12 ते 13 प्रश्न हे इझिली सॉल्व्ह करू शकता। त्यानंतर इंग्लिश या विषयामध्ये सेंटेन्स करेक्शन असेल, पॅराजंबल असेल, स्पेलिंग असेल, सिनोनिम्स अँटोनिम्स असेल, वर्ड करेक्शन असेल, याच टॉपिकवर वारंवार प्रश्न IBPSच्या पेपरमध्ये विचारले गेले आहेत। ग्रामसेवक असो किंवा आरोग्यसेवक असो किंवा आरोग्यसेविका असो त्यांचे इंग्लिश, मराठी, GK, मॅथ्स आणि रिजनिंगचा जो पॅटर्न आहे तो सेम आहे। त्यानंतर मॅथ्स आणि रिजनिंगमध्ये टक्केवारी, सरळ आणि चक्रवाढ व्याज, गुणोत्तर प्रमाण, काळकाम, अक्षर मालिका असेल, त्यानंतर बैठक व्यवस्था, भूमिती, यामध्ये तुम्ही बेसिक भूमिती म्हणजे यामध्ये ट्रायंगलची करून जायचं आहे, स्क्वेअर असेल, सर्कल असेल आणि रेक्टँगल, बस एवढ्याच भूमितीमध्ये तुम्हाला त्यांची एरिया आणि पेरिमीटर म्हणजेच क्षेत्रफळ आणि परिमिती बस यांचेच फॉर्म्युले बघून जायचे आहेत। त्यानंतर दिशाज्ञान यावर पण तुम्हाला प्रश्न आलेले आहेत। त्यानंतर GK मध्ये समाजसुधारक असतील, जिल्हा विशेष असतील, त्यामध्ये जिल्ह्यांची सामाजिक भूगोल असेल, त्यानंतर त्याचा इतिहास असेल जिल्ह्याचा, काही जिल्ह्यातील महत्त्वाचे समाजसुधारक असतील त्यांची माहिती तुम्हाला असायला पाहिजे। त्यानंतर चालू घडामोडी यामधून प्रत्येक शिफ्टमध्ये 4 ते 5 प्रश्न दिसले आहेत। तर यामध्ये तुम्हाला जानेवारी 2024 पासून ते जून 2024 पर्यंतची संपूर्ण 6 महिन्याची चालू घडामोडी यामध्ये करून जायचं आहे आणि जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला या 6 महिन्याच्या चालू घडामोडीवरून दिसणार आहेत। त्यानंतर बेसिक भूगोल असेल, त्यामध्ये नदी, पर्वत, डोंगर इत्यादींचा समावेश आहे। त्यानंतर महत्त्वाचे व्हाईसरॉय असतील, त्यानंतर लेणे असतील आणि दिनविशेष असतील इत्यादी तुम्हाला टॉपिक GK मध्ये करून द्यायचा आहे। त्यानंतर टेक्निकलमध्ये तुम्हाला आवर्त सारणी म्हणजेच पिरियडिक टेबल असेल, त्यानंतर ॲनिमल आणि प्लांट क्लासिफिकेशन असेल, ग्रॅव्हिटेशन असेल, त्यावरची जी न्यूमरिकल्स आहेत त्यावर प्रत्येक शिफ्टमध्ये एक प्रश्न, 1-2 प्रश्न तुम्हाला दिसतील। त्यानंतर जे शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी लावलेले शोध आहेत, त्यानंतर प्रोटीन आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहेत याबद्दलची माहिती, त्यानंतर मानवी रोग आणि मानवी शरीर इत्यादी टॉपिक आहेत। या टॉपिकमधून तुम्हाला प्रत्येक शीटमध्ये प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे हे महत्त्वाचे टॉपिक आहेत। आणि या टेक्निकल सिलेबस जो आहे आरोग्यसेवकचा, तुम्ही 10वीचं जे सायन्सचं पुस्तक आहे पार्ट 1 आणि पार्ट 2 ते तुम्ही जर संपूर्ण जरी करून गेले तरी तुम्हाला त्या टेक्निकल नॉलेजमधून म्हणजेच टेक्निकल प्रश्नांमधून तुम्हाला इझिली 30 ते 32 प्रश्न हे इझिली सुटतील। तर अशा प्रकारे तुम्ही हे महत्त्वाचे टॉपिक करून यामुळे तुम्ही इझिली 160+ स्कोअर घेऊ शकता। आपल्या चॅनलच्या माध्यमातून MPSC कंबाईन प्री सिरीज सुरू करण्यात आली होती, त्यामध्ये आपण 3 व्हिडिओज अपलोड केले आहेत। त्यामध्ये सिलेबस असो किंवा सब्जेक्ट वाईज जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आणि बुक लिस्ट आहेत त्याची व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केला आहे। सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्यशास्त्र म्हणजेच इंडियन पॉलिटीसाठी सिरीज सुरू करण्यात आली आहे, याचे पण आपण 4 ते 5 व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केले आहेत, ते पण तुम्ही बघू शकता। आणि इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीट MPSचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे।